बरोबर. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? एकीचं बळ जगातलं सगळ्यात मोठं बळ असतं. मग राहाल ना आता एकोप्याने, एकमेकांशी भांडण न करता? हुशार आहात तुम्ही सगळे. बरं चला, आता तुमचा गृहपाठ पूर्ण करा, नाहीतर तुमच्या बाई उद्या मला ओरडतील. हं? चला, या. अरे, दिनकर, अरे आत ये ना. असं दारात काय उभा आहेस? ये. हं, बोला, दिनकर साहेब. कसं काय आज या गरिबाच्या आधार आश्रमाला तुमचे चरण स्पर्श झाले? काय? नोकरी आणली आहे शोधून? माझ्यासाठी? नाही, नाही. दिनकरराव, तुम्ही चुकताय. दिनकर, तुलाही माहिती आहे, या आधार आश्रमात मी आता रमलोय रे. इथून आता निघणं नाही. माझा या मुलांना किती लळा लागलाय मला माहित नाही, पण या मुलांनी मात्र मला लळा लावलाय. आता ना यांच्याशिवाय जगणं निव्वळ अशक्य वाटायला लागलंय. कल्पना सुद्धा करवत नाहीये. तुला आठवतंय ना दिनकर, कशा अवस्थेत आलो होतो मी आधार आश्रमामध्ये? मी नोकरी करायला आलो होतो रे, पण अनाथ ही मुलं नव्हती, अनाथ मी होतो. जेव्हा यांच्यातली ही सगळी सकारात्मक ऊर्जा बघितली ना, त्यावेळी मला कळायला लागलं की अनाथ तर आपण आहोत. रक्ताची एवढी ढीगभर नाती आपल्याकडे असताना आपल्या वेळेला एक हजर राहत नाही, एक सुद्धा. अजून सुद्धा मागच्या दिवसांमध्ये गेलो ना, तसे झरझर सगळा इतिहास समोर दिसतो. काय अवस्था झाली होती माझी. स्वतःचं सगळं अस्तित्व गमावून बसलो ना, त्यावेळी माझ्या याच रक्ताच्या नात्यांनी मला दीन दुबळा आणि भिकाऱ्यासारखी वागणूक दिली होती. खूप कठीण काळ होता तो, पण त्यावेळी धोपावकरांनी मला दिलेली ही संधी माझ्यासाठी वरदान ठरली. हाचे आधार आश्रमाचा संचालक आहे मी, पण ही सगळी मुलं माझी आहेत. रक्ताची नसली ना, तरी त्यांचं आणि माझं एक निराळं नातं तयार झालंय आता. ते इतकं अतूट आहे ना, की 100 रक्ताच्या नात्यांना सुद्धा ते मागे टाकेल. तुला माहितीये, ही नोकरी मिळाल्यानंतर महिनाभराच्या आत मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मला वाचवणाऱ्या त्या व्यक्तीचं वय किती होतं माहितीये? 4 वर्ष. ही आत्ता तुझ्यासाठी चहा घेऊन आलेली ही रेवा होती ना, या लेकराने मला जीवनदान दिलंय. सख्खे सुद्धा करत नाही ना, एवढं हे आधार आश्रमाने माझ्यासाठी केलंय. मी संचालक म्हणून माझी किती जबाबदारी पार पाडतोय मला माहित नाही, पण ही लेकरं आता माझी झाली आहेत. आता त्यांच्या सुखासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस व्यतीत करायला मी तयार आहे. थँक्यू सो मच. तू माझ्यासाठी नोकरीची संधी दिली. पण दिनकर, आता माझ्यावरची जबाबदारी खूप मोठी आहे.